सो याला म्हणतात पिरॅमिड पॅटर्न. याला प्रिंट कसं करायचं? पिरॅमिड पॅटर्न प्रिंट करायच्या आधी आपल्याला हा पॅटर्न प्रिंट करायला आला पाहिजे. सो याला कसं प्रिंट करतात? सो याला आपण ग्रिड स्ट्रक्चर मध्ये समजून घेऊया. सो इथे सर्वात आधी आपल्याला काय दिसतंय? इथे आधी 4 स्पेसेस आहेत आणि नंतर एक स्टार. त्यानंतर सेकंड रो मध्ये 3 स्पेसेस आणि 2 स्टार. सिमिलरली थर्ड रो मध्ये 2 स्पेसेस आणि 3 स्टार. फोर्थ मध्ये 1 स्पेस आणि 4 स्टार आणि लास्टली 0 स्पेस आणि 5 स्टार. सो याला प्रिंट कसं करणार आहोत आपण? पण रोजला इंडिकेट करूयात आय नी, स्पेसेसला आपण इंडिकेट करूया जे नी आणि स्टारला आपण इंडिकेट करूया के नी. सो इथे आपण 3 फॉर लूप वापरणार आहोत. सर्वात आउटर फॉर लूप असणार आहे रोज प्रिंट करण्यासाठी. त्यानंतर आपण हा फॉर लूप वापरणार आहोत स्पेस प्रिंट करण्यासाठी आणि लास्ट वाला फॉर लूप आपण वापरणार आहोत स्टार प्रिंट करण्यासाठी. सो आपण आउटर फॉर लूप इनिशियलाइज करूया 1 ते 5 पर्यंत, कारण आपल्याला 5 रोज प्रिंट करायचे आहेत. त्यानंतर स्पेस वाला फॉर लूप आपण इनिशियलाइज करणार आहोत जे पासून, जे इज इक्वल्स टू 1 ते जे लेस दॅन इक्वल्स टू 5 मायनस आय आणि जे प्लस प्लस. इथे 5 मायनस आय म्हणजे काय? सो इथे सर्वात आधी आपल्याला 4 स्पेसेस प्रिंट करायचे आहेत, त्यानंतर 3 स्पेसेस. सो आपला आय असणार आहे सर्वात आधी 1, म्हणजे इथे 1 स्टार. सो 5 मायनस आय केलं तर आपल्याला काय मिळतात? 5 मायनस 1 इक्वल्स टू 4. सिमिलरली सेकंड रो मध्ये आपल्याला 5 मायनस 2 इक्वल्स टू 3, म्हणजे 3 स्पेसेस. थर्ड रो साठी 5 मायनस 3 इक्वल्स टू 2, म्हणजे 2 स्पेसेस. म्हणूनच आपण या फॉर लूप मध्ये 5 मायनस आय यूज केलं. त्यानंतर आपला लास्ट फॉर लूप असणार आहे स्टार प्रिंट करण्यासाठी. सो त्याला के नी आपण इनिशियलाइज करूया. के इक्वल्स टू 1, के लेस दॅन इक्वल्स टू आय आणि के प्लस प्लस आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट स्टार. त्यानंतर दोन्ही लूपच्या बाहेर आपण निघून तेव्हा नेक्स्ट लाईन आपल्याला प्रिंट करायची, दॅट इज सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. सो जसं की तुम्ही बघू शकता या कोडने आपला मिरर इमेज ऑफ ट्रायंगल प्रिंट केलाय. आता आपण बघूयात पिरॅमिड पॅटर्न काय. सो जसं की आपण आपल्या आधीच्या कोडमध्ये स्पेस आणि स्टार प्रिंट केलाय, तसंच पिरॅमिड पॅटर्न मध्ये इथे आपण स्पेस आणि स्टार ऑलरेडी कोडमध्ये लिहिलंय. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? स्पेस स्टार नंतर आपल्याला परत इथे स्पेस दिसतेय. सिमिलरली सेकंड रो मध्ये स्पेस स्टार स्पेस स्टार स्पेस. थर्ड रो मध्ये स्पेस स्टार स्पेस स्टार स्पेस स्टार स्पेस. सो आपल्याला कोडमध्ये एकदम छोटासा चेंज करायचा आहे. आपण सर्वात आधी स्पेस प्रिंट केली आहे, त्यानंतर स्टार प्रिंट केला आहे आणि आता आपल्याला स्पेस परत प्रिंट करायची आहे. आपल्याला फक्त स्टारच्या नंतर स्पेस द्यायचा आहे. सो फायनली हा झाला आपला पिरॅमिड पॅटर्नचा कोड. चला याला VS कोड मध्ये प्रिंट करून बघूयात. सो VS कोड मध्ये पण आपला पिरॅमिड पॅटर्न प्रिंट झालाय.